नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघानी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, शेताचा, प्लॉटचा किंवा जमिनीचा नकाशा काढण्यासाठी आता कार्यालयाची हेलपाटे मारण्याची अजिबात गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने महाभूमी पोर्टलवर डीजी मॅप ही नवीन डिजिटल सेवा सुरू केलेली आहे. मित्रांनो, यामुळे राज्यातील 40,000हून अधिक गावांचे जुने गाव नकाशे, डिजिटाइज नकाशे आणि पूर्वी झालेल्या मोजणीचे नकाशे आता ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. शेतकरी बांधव, सामान्य नागरिक, वकील, सर्वेअर किंवा बँक अधिकारी अशा सर्वांसाठीच ही सुविधा खूप फायद्याची ठरणार आहे. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार, बँकेची कर्ज प्रकरणे, वारसा नोंद किंवा इतर कोणत्याही कायदेशीर प्रक्रियांसाठी लागणारे अधिकृत नकाशे आता सहज उपलब्ध झाल्यामुळे आपला वेळ आणि पैसा आणि श्रम या तिन्हींची मोठी बचत या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण अगदी नाममात्र शुल्क भरून घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून आपले अधिकृत नकाशे कसे डाउनलोड करायचे याचे लाईव्ह प्रात्यक्षिक पाहणार आहोत. मित्रांनो, ही माहिती सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग थेट स्क्रीनवर जाऊया आणि सुरुवात करूया. मित्रांनो, नवीन डिजिटल नकाशे डाउनलोड करण्याची जी लिंक आहे, ती लिंक मी आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच www.shivbhumi.com या वेबसाईटवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्या वेबसाईटवरती या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देण्याचं कारण काय आहे ते मी या ठिकाणी पुढे तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपली वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सरकारी महत्त्वाच्या वेबसाईट्स आणि यासमोर येथे क्लिक करा हा पर्याय दिसेल, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा डॅशबोर्ड या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेला दिसेल आणि या ठिकाणी शासनाच्या महत्त्वपूर्ण ज्या वेबसाईट आहे त्या सर्व वेबसाईटच्या लिंक्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या दिसून येतील. मित्रांनो, याकरिता या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे की प्रत्येक लिंक ही लक्षात ठेवणं, लिहून ठेवणं किंवा सेव्ह करून ठेवणं हे शक्य होत नाही. बऱ्याचदा गोंधळ उडतो. अशा वेळेला मित्रांनो, फक्त आपल्या वेबसाईटला तुम्ही जरी लक्षात ठेवलं, तर या ठिकाणी शासनाच्या महत्त्वाच्या वेबसाईटचा ॲक्सेस तुम्हाला या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी घेता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी shivbhumi.com वरती आपण आल्यानंतर या ठिकाणी जमीन कागदपत्रे वेबसाईट म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे आणि खाली या ठिकाणी डिजिटल नकाशे MHDG मॅप्स हा पर्याय दिलेला आहे. मित्रांनो, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी डिजिटल 712.mahabhumi.gov.in ही जी शासनाची अधिकृत वेबसाईट आहे, ही वेबसाईट तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल. मित्रांनो, ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवरती जर कधी अशा प्रकारे ओपन होत नसेल, अशा वेळी मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये वरच्या बाजूला या ठिकाणी 3 डॉट दिसून येतील. यावरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन झालेली दिसून येईल. मित्रांनो, तुम्ही जर कधी डिजिटल 712 डाउनलोड करण्याकरता या वेबसाईटवरती आधीच नोंदणी केलेली असेल, तर परत एकदा नोंदणी करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. आधीचे लॉगिन आयडी वापरून तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता. तुम्ही जर कधी या पोर्टलवरती नवीन असाल, तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि त्याकरता या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिलेला आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिलेली संपूर्ण माहिती भरून तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड हा प्राप्त होतो. त्यानंतर मिळालेला जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे, तो या ठिकाणी तुम्हाला युजर आयडी टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून इथे दिसत असलेला कॅप्चा या खालच्या रकान्यात टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता रेग्युलर लॉग इन पद्धतीने या ठिकाणी लॉग इन करूया. युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे, कॅप्चा सुद्धा टाकलेला आहे. आता या ठिकाणी लॉग इन करून घेऊया. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा वेबसाईटचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोणताही डिजिटल डॉक्युमेंट जे असेल, जसे की 712 असेल, 8 चा उतारा असेल किंवा या ठिकाणी आपण जो MHDG मॅप जो डाउनलोड करणार आहे, त्यापैकीचा कुठला नकाशा तुम्हाला डाउनलोड करायचा असेल, तर या ठिकाणी प्रति डॉक्युमेंट तुम्हाला ₹15 इतकी फी या ठिकाणी लागते. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या वॉलेटमध्ये तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे. त्याकरता तुम्हाला या ठिकाणी रिचार्ज अकाउंट हा पर्याय दिलेला आहे. माझ्या वॉलेटमध्ये या ठिकाणी ऑलरेडी मी पैसे जमा केलेले आहे. अवेलेबल बॅलन्स या ठिकाणी ₹75 दाखवत आहे.
सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी लॉगिन करणार असाल, प्रथम वेळी तुम्ही लॉगिन करत असाल आणि पैसे या ठिकाणी तुम्ही टाकलेले नसेल, तर तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे. त्याकरता रिचार्ज अकाउंट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही ₹15 ते ₹1000 पर्यंत तुम्ही या ठिकाणी रिचार्ज करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला हवी तेवढी अमाउंट तुम्ही टाकायची आहे. त्यानंतर SBI किंवा बँक ऑफ बडोदा असा या ठिकाणी रिचार्ज गेटवे या ठिकाणी उपलब्ध आहे. दोन्हीपैकी कुठलाही गेटवे वापरा. फोनपे, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग असे विविध ऑप्शन तुमच्यासमोर पेमेंट करता येईल. त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटतो तो वापरून या ठिकाणी तुम्हाला रिचार्ज करायचं आहे. रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची जी अमाउंट असेल, ती अमाउंट तुम्हाला या ठिकाणी पेमेंट हिस्ट्रीमध्ये तुम्ही चेक करू शकशाल. त्यानंतर पेमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला पाहता येईल. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला डिजिटल मॅप डाउनलोड करायचा असल्याकारणाने जुने जे नकाशे आहे, शासनाने जे आता डिजिटल स्वरूपामध्ये कन्व्हर्ट केलेले आहे, ते पाहायचे असतील तर या ठिकाणी MHDG मॅप हा नवीन पर्याय या ठिकाणी उपलब्ध झालेला आपल्याला दिसत आहे. तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर या ठिकाणी नकाशाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पाहू शकतात की टिप्पण, त्यानंतर खाते फाळणी किंवा फोडी टिप्पण ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर फाळणी मॅप, सब डिव्हिजन, गट प्लॉट मॅप, त्यानंतर फेर स्केच, त्यानंतर कोड वाटप नकाशा, त्यानंतर सविस्तर भूमापन मेजरमेंट मॅप, गटबुक मॅप, ट्रायंग्युलेशन शीट, त्यानंतर क्लाउड माउंटेड सर्वे नंबर मॅप, त्यानंतर सिटी सर्वे मॅप, त्यानंतर लँड ॲक्विजिशन मॅप, त्यानंतर NA मॅप, त्यानंतर ऑदर मॅपमध्ये या ठिकाणी बँडो पास्ट मॅप, सार मॅप, ओरिजिनल मॅप असे विविध प्रकारचे नकाशे या ठिकाणी उपलब्ध आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी सर्व 13 प्रकारचे नकाशे या ठिकाणी दाखवत आहे. तुम्ही तुमचं गाव निवडत असाल तर अद्याप या ठिकाणी काही गावामध्ये पुढचे हे जे प्रकार आहे विविध, इतके त्या ठिकाणी उपलब्ध झालेले नाही. काही सिलेक्टेडच प्रकार या ठिकाणी अद्याप उपलब्ध आहे. पुढे जसजसे अपडेट येतील तसतसे तुमच्या गावाचे विविध नकाशे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतील. तर आता आपण या ठिकाणी एका कुठल्या तरी गावचा आपण या ठिकाणी नकाशा डाउनलोड करून पाहूयात. तर आता रँडमली या ठिकाणी मी कुठलं तरी एक गाव या ठिकाणी निवडतो. तर बघा, या ठिकाणी फुलंब्री तालुक्यातलं एक गाव मी या ठिकाणी निवडलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त 2 प्रकारचे नकाशे या ठिकाणी उपलब्ध आहे. तर या ठिकाणी लँड ॲक्विजिशन मॅप, तर हा प्रकार आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. फाईलचा प्रकार या ठिकाणी PDF आहे आणि या ठिकाणी सर्वे नंबर दिलेले आहेत बघा विविध. तर आता यापैकी तुम्हाला ज्या सर्वे नंबरचा डाउनलोड करायचा असेल, तर तो सर्वे नंबर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी डाउनलोडचा हा जो पर्याय आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ₹15 इतकी फी लागेल अशा प्रकारचा मेसेज येईल. तर डाउनलोड या पर्यायावरती आता क्लिक करूयात. तर या ठिकाणी सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे आणि या ठिकाणी PDF आपली डाउनलोड झालेली आहे. या PDFला आता आपण ओपन करूयात. या ठिकाणी ओके करूयात आणि या ठिकाणी डाउनलोड केलेल्या PDFला आपण ओपन करूयात. तर या ठिकाणी पाहू शकतात आपल्याला डिजिटल स्वरूपाचा हा जो नकाशा आहे, हा आपल्यासमोर या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या गावामधले कोणकोणते नकाशे उपलब्ध झालेले आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इतर जुने नकाशे सुद्धा लवकरच सर्व गावांचे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कारण ही सेवा आत्ताच सुरू झाली असल्याकारणाने बरेचसे अपडेट येणाऱ्या काळामध्ये या मॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Facebook किंवा Instagramवरती पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करा. जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.